नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते पावभाजी आणि त्यासाठी लागणारं साहित्य तर ही पावभाजीची भाजी आहे। त्याच्यात मी अर्धा किलो वाटाणे, अर्धा किलो बटाटे, 350 ग्राम फ्लावर, एक शिमला मिरची, एक बीट, 10-12 फरसबी हे सर्व साफ करून, एक चमचा बटर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून 5-6 शिट्ट्या देऊन शिजवलेलं आहे। आणि हे त्याचं पाणी आहे। हे तेल आहे, मिरची पावडर 3 चमचे, 1 चमचा मीठ, धना जिरा पावडर पाव चमचे, 4 टोमॅटो जे मी बारीक मिक्सरला करून घेतलेले आहेत, आणि हा पावभाजी मसाला, एक बारीक चिरलेली शिमला मिरची, 2 कांदे, 2 चमचा आलं लसूण पेस्ट आणि ही कोथिंबीर आणि ही एक छोटीशी मिरची। तर आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। आता मी तेल या टोपात घालत आहे। तेल घालून झालं की त्याच्यात मी ही एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहे। गॅस बारीकच ठेवा। शिमला मिरची परतल्यावर आपण त्यात टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, एक हिरवी मिरची, हे सुद्धा मी छान परतून घेणार आहे। आता आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट, तीही चांगली परतून घ्या। आलं लसूण परतल्यावर त्यात टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर, पण मी परतून घेतले। गॅस मंदच करा। आता आपण टाकणार आहोत ही 4 टोमॅटोची मिक्सरला लावलेली पेस्ट। आता ही सुद्धा मी छान परतून घेणार आहे। टोमॅटोतून तेल सुटायला लागलेलं आहे। आता मी घालते हे सर्व मसाले। आता मी त्यात घालणार आहे ही स्मॅश केलेली सर्व भाजी। बीटामुळे ह्याला लाल रंग आलेला आहे। ही भाजी सुद्धा मी त्यामध्ये परतून घेत आहे।
भाजी छान परतल्यावर आपण त्यात टाकणार आहोत हा मटार. ते सुद्धा आपण एक 5-10 मिनिटं परतून घेणार आहोत. मटार घातल्यानंतर हे फ्रोझन मटार आहे. ते 5-6 मिनिटं आपण छान परतून घेणार आहोत हे मटार, म्हणजे आपोआप ते शिजतील. मटर टाकल्यावर 5-7 मिनिटं आपण ती भाजी छान शिजून दिलेली आहे. आता आपण टाकणार आहोत हा भाजीचा स्टॉक. बीट टाकल्यामुळे स्टॉक लाल रंगाचा झालेला आहे. भाजीला पण छान नॅचरल कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मिरची पावडर पण मी आता नवीन बनवलेले आहे, त्याच्यामुळे तीही लाल भडक छान आहे. आता ही भाजी चांगली उकळून घ्यायची. बारीक गॅसवर ही छान भाजी मी उकळून घेणार आहे. आपण 10-15 मिनिटात ही भाजी छान उकळून घेऊया. भाजीला छान उकळी आलेली आहे. आता मी त्यात टाकणार आहे पावभाजी मसाला. तोही मी छान मिसळून घेणार आहे भाजीमध्ये. पाच मिनिटं ही भाजी पावभाजी मसाल्यामध्ये शिजून द्यायची. आणि हे आपण त्यात टाकणार आहोत बटर. आता आपली भाजी तयार आहे, पण 5 मिनिटं तो मसाला त्या भाजीला लागला पाहिजे, म्हणून मी ही 5 मिनिटं भाजी शिजवून देणार आहे. आता आपण भेटणार आहे 5 मिनिटानंतर. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.